किल्ले शिवनेरीवर शिवजन्मस्थळ परिसरात आगेमोहोळ मधमाशांचा हल्ला, 10 ते 15 दुर्गप्रेमींना दंश. संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक. आज राज्यभर आंदोलन. राज्य सरकारकडून औरंग्याच्या कबरीवरील सुरक्षेत वाढ. शिवरायांचा इतिहास पुसण्याचा काही हिंदू तालिबान्यांचा प्रयत्न. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या भूमिकेला सामनातून विरोध, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी असे दळभद्री उद्योग बंद पाडावेत, सामनातून मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज सुनावणी. कोल्हापूर कोर्टात ऑनलाईन राहणार उपस्थित. जामीन मिळणार की अटक होणार, कोर्टाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केसे भरणार अर्ज, तर शिंदे आणि अजितदादांच्या उमेदवारांची नावं गुलदस्त्यातच. राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवारांवर गंभीर आरोप करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीचा जीव देण्याचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा, तर नितीन पवारांनी सर्व आरोप फेटाळले. धाराशिवमध्ये प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू. सोलापुरातील रुग्णालयामध्ये 14 दिवसांपासून सुरू होते उपचार, तर आरोपींना फाशी द्या, मृत माऊलीच्या आई-वडिलांची मागणी. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. आज कोल्हापुरात आंदोलन. विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा तापला. मुंबईलगतच्या भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं आज उद्घाटन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. सिंधुदुर्गानंतरचं भिवंडीतील दुसरं मंदिर. आज तिथीनुसार शिवजयंती. राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. रायगडावर शिवप्रेमींची रीघ, तर दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सुद्धा साजरी होणार शिवजयंती.